ना तर मी परत बोलवणार नाही हा तुम्हाला, आधीच सांगून ठेवते। नाही हो ताई, असं म्हणू नका, समजून घ्या की जरा। अहो ते काय माझ्या घरातलं काम आहे का, मनाला येईल तसं केलं? अख्खं अंगण सारवायचंय, आता ऐन वेळेला मी दुसरी बाई कुठून आणू तुम्हीच सांगा मला। आता दुसरी बाई कुठून आणू बाई, मी आता कोणाला विचारू? अरे मला ताई, मालकीन बाई कविता ताई तुम्ही इकडं? कामाला जायचं होतं पण सांगते त्यासनी नाही जमणार म्हणून। काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? तोंडावर पाडलं बघा या कवितानं मला। आता ही येणार म्हणून त्यांना ऐकाच्या घरी अख्खं अंगण सारवायचं काम घेतलं मी, आणि आता नाही म्हणून बाजूला सरकतीये। आता एकटीचं मरण नाही का माझ्या? एक मिनिट, म्हणजे आता तुम्हाला दुसऱ्या एका बाईच्या मदतीची गरज आहे हो ना? हो। अहो मग टेन्शन कशाला घेताय, मी करते तुम्हाला टेन्शन फ्री। चला। कुठं? कुठं म्हणजे कामाला। अहो 4 पैसे मिळतील ना, झालं तर चला। अहो मालकीन बाई, काम लई अवघड आहे बघा, तुम्हाला नाही जमणार। घ्या, मला तर एवढी पण कच्ची नाही हो मी। आणि राहिला प्रश्न कामाचा, कुठलं पण काम मी मन लावूनच करते। अहो मालकीन बाई, पाप लागन मला। काय बोलताय मला ताई, काम करण्यात कसलं आलंय पाप? चला चला, मला दाखवा कुठे त्यांचं घर। नाही नको, मला घेऊन चला, कुठे बरं दाखवा मला त्यांचं घर। मला माहिती आहे, मी आत्ता बाहेर पडलो तर कुठल्याही कंपनीत चांगल्या पदावर काम करू शकतो, पण मी दादाला शब्द दिला की मी गाव सोडून नाही जाणार। पण या गावात राहायचं असेल तर मला मिळेल ते काम करावं लागेल। मी कोणतंच काम हलकं नाही मानत, फक्त तुझा आशीर्वाद असू देत। मालकीन बाई, अहो मालकीन बाई, अहो कशाला करताय हे? आम्ही म्हटलेलं तुम्ही ऐकता का कुठं? मी करते, चला बघू। अहो काय नाही होत, राहू द्या, एवढं पण नाही लागले काही। अहो ते किती रक्त आलंय? ते औषधी आहे, काय नाही होत। चला तुम्ही लागा कामाला, लागा कामाला, खरंच सांगते।
चला आता सगळी कामं पूर्ण होत आहेत. मुळात म्हणजे आज बाजारात जायला मिळालं मला. 1-2 भाज्या आणल्यात. खूप भाज्या नाही मिळाल्या पण ठीक आहे, सध्याचं काम होईल. तुला माहिती का, तुझ्या आवडीची दुधीची भाजी पण मिळाली बघ. चला आता हळूहळू घर लागतंय. ते येताना गडबडीत साडीचा पदर फाटला. म्हणजे फाटला म्हणजे खाटामध्ये साडी अडकली ना, त्याच्यामुळे ते म्हणतो फाटला, बाकी काही नाही. हे काय, हा कुठल्या तरी कंपनीचा युनिफॉर्म दिसतोय, पण आपल्या घरी अर्जुन. अरे तुला नोकरी लागली का अर्जुन? अरे कधी, कुठे लागली? अरे सांग ना, तू काही बोलला पण नाही. तेच म्हणते, आल्या आल्या बघितलं तर साधू संत सारखा असं शांत शांत बसला होतास. अर्जुन अरे सांग ना, कुठे लागली नोकरी? अर्जुन आता नको ना भावको, सांग ना. अरे अर्जुन, अरे अर्जुन, अरे किती भाव खाशील रे. दुनिया इकडची तिकडे झाली तरी स्वतःचा ठेका सोडायचा नाही हा माणूस. अर्जुनला नोकरी मिळाली. आजचा दिवस तर लईच खास आहे माझ्यासाठी. साहेबांचा युनिफॉर्म आहे, नीट ठेवून देते. कळतंय, सगळं कळतंय, वळत नाही. तिरसट कुठला असू दे, माझाच आहे. इकडे इकडे. अरे काय? पटकन ये, पटकन. काय काय झालं पंकज? तुला माहितीये का, मी आज सावित्री वहिनीला भेटलो. काय? हो. कुठे भेटली? अगं म्हणजे मी तिथून जात झालं तर शनी जसा मानगुटीवर बसतो ना, तसा हा माझा बाप माझ्या मानगुटीवर बसणार. म्हणजे तू आता काही बोलूच नकोस, बघू आता काय होतंय. काय रे, इथे काय करतो? असंच बोलत होतो आम्ही. असंच ना? मग चल, माझं जरा महत्वाचं काम आहे, चल. आमचं पण महत्वाचंच चालू होतं ना, आम्ही जरा बोलणं कम्प्लीट करून देईल ना. नेहमी असंच करता बरं तुम्ही. ऐका ना, काव 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 आव आजोबा, आव काव आजोबा, आजोबा आज लवकर या बरं. आज गुड न्यूज द्यायची तुम्हाला एक. अहो काय म्हणून काय विचारता, आज माझ्या धन्याला नोकरी लागली आजोबा. हो नाही, बरोबर आहे तुमचं. अहो त्यानं कुठं सांगितलंय मला, त्यानं सांगितलंच नाहीये स्वतःहून मला. पण त्याला काय झालं मला कळलं ना. आता लग्नाची बायको म्हणल्यावर मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार आजोबा? खाताय ना. आव
तुमच्यासाठी केलाय आजोबा. आता वेळ नका वाया घालवू बरं, या पटकन खाऊन जा. काय म्हणते? अहो नाहीच की परवडत, कुठे परवडतंय? पण तरी मी फक्त तोंड गोड करायसाठी म्हणून केला बघा, तुमच्यासाठी. येत आहे ना? काय म्हणला? अच्छा, त्या दिवशी सारखं इथे बाहेर ठेवू का? मग तुम्ही येऊन खाऊन जा. चालतंय की, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे ठेवते. हा, आशीर्वाद देऊन जा आजोबा. आमचा धनी लईच मानी. कोणी सांगितलं? काय कोणी सांगितलं? हे इथे ठेवायला कोणी सांगितलं? जसं की कळलंच नाही तुला, तुझ्यासाठी केलं. का की रे अर्जुन? अरे किती आनंदाचा दिवस आहे आज. नवीन नोकरी लागली तुला. आपण तोंड गोड करायला नको का? एकच खाऊन तरी बघ. प्रेमाने केलाय रे तुझ्यासाठी, खा ना. बरं बाबा, तुला वाटलं तर पैसे दे तू नंतर त्याचे. आता झालं, आता खा. हे बाई, नाही आहेत माझ्याकडे पैसे, नाही परवडत मला. नोकरी मला आत्ताच लागली, पगार अजून झालेला नाही. समजलं? बरं बाबा, ते सगळं जाऊ देत. अरे कुठे नोकरी लागली ते तर सांग की. राहिलं चालेल, सांग ना. बर, राहिलं. सावकाश जेवा, मी पण बसते जेवायला. जेवणात कांदा नसला ना तर मज्जाच येत नाही मला. मस्त कांदा चिरून खाते. हा, काय तुम्ही मिस्टर, थँक्यू बर का. नाही, तू किती नाही म्हणलास तरी तुझ्या मनात माझ्यासाठी लवशिप आहे, कळलंय मला. नाहीतर इतक्या काळजीने माझ्यासाठी बँडेजची औषधं आणून ठेवली नसतीस. कोण करते इतकी काळजी? पण मला सांग, तू मला कुठे काम करताना पाहिलंस का? तुला कसं कळलं मला लागलंय ते? हा, कशाबद्दल बोलतेस तू? मला माहिती नाही. अच्छा बाबू, असंच झालं का? बर बर बर. नाही, मेरी बिल्ली मुझसे म्यावा. आणि मला म्हणतोय मी नौटंकी. पण मी काय करत होते? हा, कांदा कापायचा होता नाही का मला? कापते. काय म्हणला आजोबा? काय म्हणला? ओ, सावकाश चिरते. हो, सावकाशच चिरते. अहो लक्षात आहे माझ्या हाताला जखम झाली आहे, माहितीये मला. काय फरक पडतो कोणाला माझ्या हाताला जखम झाली तर? तसं पण कोण आहे माझ्या ह्या जगात? ए, ते कांदा चिरणं बंद कर पहिले. का? पाणी येतं. अगं बाई, हो की किती काळजी तुला. माझ्या डोळ्यातून. माझ्या. हा, तेच म्हणलं, तुला त्रास होत असेल ना. मी एकदम पटपट चिरते हा कांदा, एकदम फास्ट चिरते. जाऊया आवर का बाई, तू आपली पटपट कांदा चिर.
काय लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय आणि कितीही काही झालं तरी त्यांना त्रास नाही झाला पाहिजे बघ. कारण त्यांना त्रास झाला तर आपल्याला त्रास होणार, आपल्याला त्रास झाला तर त्यांना काय फरक पडतोय ग. तू आपली दुसऱ्यांच्या आनंदात आनंद साजरा करत बस, त्याच्यासाठी गोडधोड जेवण बनव आणि त्यांना काही किंमत नाही बघ. त्यांना कशाला किंमत ऐक. ए काय झालं? कुठं काय? अच्छा तुला वाटलं माझा हात चिरला का? आणि चिरला तरी काय झालं? चिरला तर चिरला, तुला काय तसंही फरक पडणार आहे रे. सॉरी हा, तुला त्रास होतोय माझ्या कांदा चिरण्यामुळे. एखादा चांगला माणूस असता तर त्यानं मी बनवलेला गाजर हलवा आवडीनं खाल्ला असता. पण नाही, तू नको खाऊस हा. तू आपल्या तुझ्या शब्दाचाच मान ठेव. अजिबात नको खाऊस. मला किती काही झालं तरी नको खाऊस. मी आपली कांदा चिरत राहते, तू नको खाऊस. नाही कदाचित कांदा कापताना माझा हात चिरेल पण तू अजिबात नको खाऊस हा. ए थांब. यासाठीच चाललं होतं ना सगळं. झालं समाधान झालं. स्वतःची काळजी घेते. अरे अरे कुठे चालला अर्जुन? अरे थांब, अरे थांब की. अरे सांगून तरी कुठे लागली नोकरी? आमचा धनी लईच मानी, पण तरी बी तूच माझ्या ध्यानी म्हणी. वाटोळ वाटोळ होईल त्याच. अजून बी केला लागल तो माझा तळतळाटी त्याला. ए बनपाड काय गप्पा बोलते? तुमचं ना, तुमचं शेटून काय उपयोग नाही बघा. नुसतं नावाला शेटून कामाचे इल्लेट. शाले भाऊजी अहो बरोबर बोलतीये ती. आता कुठल्या बहिणीला तिच्या भावासाठी वाईट नाही वाटणार सांगा. लई वाईट अवस्था केली आहे त्या अर्जुनने त्याची. म्हणजे तुडवलाय माझ्या भावाला त्या अर्जुननं. भर चौकात चार चौकात भरल्या बाजारात इज्जत काढली किंवा माझ्या भावाची. काय त्या अर्जुनानं? मग त्या हेंद्राने मला का नाही सांगितलं? कुठल्या तोंडाने येईल हो तुमच्याकडे तो? त्याला जागचा हालता येई नाही. खरडी वळवली माझ्या भावाची. म्हणून म्हणते तुमचा शेट होऊन काही बी उपयोग नाही. तो आहे तसंच आहे, काय बी फरक पडला नाही त्याला बाहेर काढून. आम्हाला काय वाटतं माहितीये? काय सुडाच्या भावनेनं पेटला असणार आहे तो, की म्हणून हे समज करतोय. जे काल शालीच्या भावाला मारलंय, उद्या तुमच्यावर हात उगारायला मागं पुढे बघायचा नाही. त्याने हात तर लावता की त्याला डायरेक्ट आहे ना. बरोबर आहे, पण त्या खेकड्याची नांगी लवकरात लवकर ठेचाय पाहिजे, नाही तर असंच काहीतरी कुरतडत राहील बघा. आम्हाला सांगा, घराबाहेर जाऊन तो असंच वागत राहिला तर आपल्याला परवडणार नाहीये. बलराम भाऊजी जातीनं लक्ष द्यायला हवंय बघा. नाहीतर अवघड होईल. अगं बाई बघू. कसलं चिकन दिसतोयस रे. अरे लोक म्हणतात की चांगले कपडे घातल्यावर चेहऱ्यावर तेज येतं, पण इथे तर तुझ्यामुळे कपड्यांना तेज आलंय. एक नंबर दिसतोयस बघ. नाही म्हणजे पहिल्यांदा पाहिलं तर तुला तेव्हा पण भारी दिसायचास, आणि आता तितकंच भारी दिसतोस रे. ए थांब, कुठे चालला? अरे नोकरीचा पहिला दिवस आहे. भैरव देवाचा अंगार आणलाय मी, तो लावून घे. ऐक वेळ होतं मला. अरे 1 सेकंद पण नाही जाणार. हा आता जा. ए थांब.
अजून एक. आता काय? नोकरी कुठे लागली सांग ना. अरे अर्जुन, नोकरीचं नाव काढलं की याचं काहीतरी बिघडतच.